आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. लक्ष्मी, वय मालक. सगळ्यांना उठवायला सांगितलं होतं, उठवलंस वय का? मालक, सर्व ठीक आहे, उठले. तू काम कर. नमस्कार दादा. या या या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या सगळ्यांचं स्वागत. साहेब, हेच आहेत वेदाध्ययन चंद्र मोरेश्वर शास्त्री. हा, साहेब, आपल्या घरात सून होऊन येणाऱ्या मुलीची कनिका पूजा करण्यासाठी खास पंढरीतून आले आहेत हे. खूप बरं वाटलं. माझ्या घरात लग्नाचं नाव काढताच मुलींना त्रास व्हायला सुरुवात व्हायची. त्यावर उपाय काय असं विचारलं तेव्हा स्वामीजींनी कनिका पूजेबद्दल सांगितलं होतं आणि म्हणूनच मी ही करतोय. या युगात सप्तकन्या, आकाशकन्या, नागकन्या म्हणून कन्या शक्तीचं वेगळं महत्व असतं. कन्या शक्तीचं महत्व जाणून देण्यासाठी मातेने कन्याकुमारीला कनिका मातेचा अवतार घेतलेला आहे. म्हणूनच कन्या शक्तीचं महत्व पटवून देण्यासाठी कनिका पूजा मी जास्त महत्वाची समजून घेतो. आतापर्यंत 99 कनिका पूजा मी केल्या आहेत. ही 100वी पूजा आहे. माझी शतक पूजा तुमच्याच घरी होणार आहे. हो, हे तर माझं परम भाग्य आहे. पूजा सूर्य उगवण्याआधी पूर्ण करायची आहे. पूजेला बसणाऱ्या सर्वांना लवकर तयार होऊन पटकन इकडे यायला सांगा. हो हो, सांगितलंय. सगळे येतीलच. ये. सगळे आलात का? काय रे बाबा, सकाळी 10 वाजताचा मुहूर्त आहे. 3 वाजताच का उठवून ठेवलंयस? भाऊजी, हे भटजी सगळे आत्ताच आलेत. ते मुहूर्ताची वेळ बदलली आहे का? नाही रे, मुहूर्ताची वेळ बदललेली नाहीये. गंगाच्या कनिका पूजेची ही सगळी तयारी आहे. आता ही कनिका पूजा कोणती? ही दोषमुक्त करण्याची पूजा असं मला वाटतं. ही फक्त दोषमुक्त करण्याची पूजा नाही आहे, सौभाग्यशाली होण्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते. घरातले सर्व दोषमुक्त करण्यासाठी उपाय पूजा तुम्ही बोलू शकता. देवा. काशी रामेश्वरम, तिरुनागेश्वरम, कलहस्ती यासारख्या महत्वाच्या ठिकाणाहून तीर्थ आणले गेले होते आणि विशेषतः कंदर्व राजाने होम करून लग्न होणाऱ्या मुलीच्या डोक्यावर ते तीर्थ ओतल्याने मुलगी ज्या कुटुंबात जाणार ते कुटुंब ती जिवंत असेपर्यंत समृद्ध राहील, नेहमी दीर्घायुषी भरभराटीच्या ऐश्वर्यात खूप आनंदाने संसार करेल अशी आख्यायिका आहे. काही पूजा करायला सांगता, काही लिमिट नाही का त्याला? एक मुलगी तारुण्यात येताच सर्व नातेवाईकांना बोलावून हळदीच्या पाण्याने आंघोळ घालतात. त्यानंतर पुन्हा पुन्हा तेच का करताय तुम्ही? ताई, काय रे, तुम्हाला कोणत्या मंदिरात पूजेचं काम नाही मिळालं का? नवरीला इथे बोलावून तिच्या डोक्यावर पाणी का ओतताय? हे सर्व आमच्या घराण्याच्या परंपरेत नाहीच आहे. जे नाहीये ते नाहीच करायचंय. आता ही पूजा वगैरे काही नको करूया. तू उगाच नाही म्हणू नकोस. स्वामीजींनी सांगितलंय पूजेसाठी एवढं तीर्थ घेऊन हे आपल्या घरी आलेत. तुम्ही पूजा सुरू करा. मी नाही सांगितल्यावर पण ही पूजा करताय ना, आनंदात करा. पण गंगावर पडणाऱ्या या पाण्यासोबतच तिला या घरातूनच बाहेर काढते. तुम्ही कुठलीही पूजा केली तरी हे लग्न होणार नाही. तीर्थ जिंकणार की तिला संपवणारा मी जिंकणार हे मी दाखवतोच तुम्हाला. स्वामीजी, तुम्ही या सगळ्यांना आत घेऊन जा आणि पूजेची तयारी करा. आणि तुम्ही सगळे जरा बाजूला जा. जा आत जा. हा, आणि तुम्ही सगळे लवकर जाऊन आता तयार व्हा. मी जातो आणि गंगाला घेऊन ऐकणार आहे का आपलं? चला. ओंकार,
मालक काय रे ओंकार, अजून अंघोळ करून तयार झाला नाहीस? हं? अरे भटजी काका तिकडे तीर्थ घेऊन पोहोचले सुद्धा गंगाची कनिका पूजा करण्यासाठी. मालक, मी उठवतो नाही थांब, तू अंघोळ कर आणि बाकीची कामं बघ. मी जाऊन गंगाला उठवतो. ठीक आहे मालक. गंगा, बाळ गंगा, बाळ गंगा, दार उघड ग. गंगा, गंगा, अगं बाबा आले. दार उघड बाळा. बाळ गंगा, अगं दार उघडतेस ना? गंगा, गंगा, अगं आत काय करतेस? गंगा, राजशेखर, हे लग्नाचं घर नाहीये, हे मैताचं घर आहे. आजचा पहिला बळी तूच आहेस. आजचा पहिला बळी तुझाच. गंगा, अगं दार उघड बाळा. या बाबा. गाढ झोपली होतीस वाटतं. हं? तुझी झोपमोड केली त्याबद्दल क्षमा मागतो. बाळ गंगा, लग्नाच्या आधी तुझी कनिका पूजा करायची आहे. सगळे भटजी तिथे वाट बघताय. एकदा का तुझी तयारी झाली की मग आपण पूजा सुरू करू. बाबा. काय? बोल ना बाळा. लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला पाहिलं बाबा. तुमचा आशीर्वाद घ्यायचाय मला. ठीक आहे बाळा. तुला आशीर्वाद देताना सनई चौघडे पण वाजू लागले. तुझं आयुष्य खूप सुखी होईल. सौभाग्यवती हो. सुखी राहा. लवकर तयार होऊन ये. हा या या सगळ्यांनी या. थांबा थांबा. काय ग? दादा, सनई चौघडे वाजवत नवरा नवरीला पूजेला घेऊन जायला आलोय आम्ही. गंगा आत तयार होते. थोडा वेळ थांबा, मग तिला घेऊन या. ठीक आहे दादा. जा जा आत जा. गंगा, हे हातात घे. घे. हा, ये गंगा. ये ना गंगा. गंगा बस. नवरदेव इथे या. नवरदेव या या. नवरीच्या डोक्यावर तीर्थ होता. या या. बेटा या बाजूला ये. बेटा, या कळशीत पूजा केलेलं तीर्थ आहे. या नवरीच्या डोक्यावर होत शुभ कार्य आहे. द्या आता माझ्याकडे.
गंगा, आता ते पान खाली सोड. हॅलो हॅलो, मी इकडे मीटर मनोहर बोलतोय. महालाच्या दारातच उभा आहे. लवकर टॉयलेटच्या बाजूला ये. टॉयलेट मी सकाळीच करून आलोय माहितीये. अरे म्हणजे मागच्या बाजूला ये रे. पुढे जायला देणारच नाही तुम्ही. गल्लीत ये, नाक्यावर ये, बाजूला ये, मागे करा फक्त. ही पुढे जायची लक्षण आहेत काय? चल चला चला तुम्ही पुढे चला. मला घ्या ना आतमध्ये. हॅलो, अरे जरा तिकडे हो ना. अरे थांब ना. तुला मी कधी यायला सांगितलं होतं? विष म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? घनदाट जंगलात जाऊन विषाचं झाड शोधून त्यातला रस नीट काढून एका बॉटल मध्ये बंद करून तिथून रात्री निघालो, सकाळी येऊन पोहोचलो. तुझी गोष्ट नकोय, तू आणलं का ते सांग. बघायचं काय? शटर ओपन. काय रे, 2 बॉटल का घेऊन आलास? एक हरवली तर दुसरी उपयोगाला येईल ना. डोकाय असं काय? मला तर हे मधासारखं दिसतंय. दिसायला मधासारखं आहे, पण प्यायल्यानंतर 10 मिनिटांमध्ये एक महत्वाची गोष्ट, मेल्यानंतर बॉडीची कोणतीही टेस्ट केली ना तरी हे विष डिटेक्ट होतच नाही. हे प्यायल्यावर माणूस मरेल याची काय गॅरंटी आहे रे? तुम्हाला डाऊट असेल तर एक गोट घेऊन बघा ना, पिऊन बघा ना तुम्ही. नाहीतर हा माणूस आहे ना, ह्याला द्या. काय रे, तुला टेस्ट करायला आणखीन कोणी दिसलं नाही काय? तो माझाच मुलगा आहे. मग राहू दे ना. जसं माझ्याकडे विष आहे ना, तसं या विषापासून वाचण्याचं औषध पण आहे माझ्याकडे. त्यासाठी वेगळे पैसे लागतील. बरं ठीक आहे, ते सोड. हे प्यायल्यावर कन्फर्म जीव जाईल ना, एवढं बस झालं. तू निघ आता. चल 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 निघ आता. निघ चल ना, जातो ना. चल चल. हळू ना. उरलेले पैसे ते तर आधीच दिलेत ना. ते तर ऍडव्हान्स होते ना, त्यात माझी हाफ पण नाही. काय हाफ? एवढ्याशा विषयासाठी एवढे पैसे घेणार? जीवाची पण किंमत आहे ना. कोणाच्याही नजरेत पण दिसू नकोस. जसा आला होतास ना तसाच निघून जा. आम्ही उघडतो. थांब. काय कोणी? ऐके, मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? जसा आलाय तसाच निघून जा. चल जा. चल जा.
जातो ना. बोलावतात अगदी VIP सारखं स्वागत करून बोलावतात आणि नंतर काम झाल्यावर कुत्र्यासारखं हाकलून देतात. काय माणसाची किंमतच नाही. कुठून आलो होतो आणि कुठून जायचं काही कळत नाही. पण घर एकदम भारी आहे, पण इथल्या माणसांमध्येच खोट आहे. आपल्याला काय आपले पैसे मिळेल काहीतरी गेल्यासारखं वाटलं. या घरात आत्मा आहे हे आधीच सांगितलं होतं त्याने. मला आत्म्याने नको पकडू दे. पुढून बाहेर जायचंय की मागून बाहेर जायचं कळतच नाहीये. अरे या घराचे दरवाजे इतके भूलभुलई आहे. माणूस काय भूत आहे कळतच नाही. ए कोण आहेस तू आणि इकडे काय करतोयस? तुझी नजरच चोरासारखी आहे. या घरात तुझं काय काम आहे? कशाला आलाय? तू धर्मराजच्या रूम मधनं बाहेर निघाला हे पाहूनच मी आले. बघितलं काय? बोल ना, त्याला का भेटायला आला होतास? तो जास्त जास्त ढोसतो ना, त्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण बॉडी फेल झालेली आहे. म्हणून याला औषध द्यायला आलो होतो. जडीबुटी वाला औषध. दारू पिणाऱ्याला जडीबुटीचं औषध? मग मला पण एक बॉटल दे. म्हणजे तुम्ही पण ढोसता काय? ए माझ्या नवऱ्यासाठी दे. ते पण पिणारी आहेत काय? ते चांगलेच पितात. तू दे. नको ना मॅडम. तू देतोस का नाही? देतो ना देतो. शटर ओपन. पिऊ का? नाही 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 नका पिऊ ना. कशाला बायकांसाठी नाही. खरं सांग नाहीतर आत्ता पोलिसांना बोलवते. नको ना मॅडम. बोल. बोलतो ना ते 20 घेऊन ये, खूप पैसे देतो असं बोलले. म्हणून घेऊन आलो मी. घेतलं त्यांनी? काय विचारते? घेतलं का त्यांनी? नाही मॅडम, घेतो म्हणून बोलले होते, नंतर नाही म्हणाले मला. हे आपल्याला अडकवणार आहे बाबा. मी येतो. हा कल्टी मारतो मी. डान्स करू काय आता? नाही, हे माणसाला मारिल्यावर कसा विश्वास ठेवू? हे बाई माझ्यावर टेस्ट करणार असं वाटतं मला. ही पण चांगली आयडिया आहे. चांगली आयडिया आहे. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला टेस्ट करून बघूया. नवरा तिकडे आहे ना, मी इकडे का भरती? नको नको मॅडम, तुम्ही जे बाजूला घ्या ना. ते विष आहे. विष पाहिजे तर कुठल्या तरी झाडावर टाकून टेस्ट करा. मारे जीवावर बेतलं होतं, पण झाडावर निभावलं. आता हे माणसाच्या तोंडात टाकलं ना, सरळ देवा घरी जातो. काय मॅडम, आता विश्वास बसला ना? खरंच विषय म्हणून? विश्वास आहे, पण बाहेर कोणाला सांगू नको. तुला मी माफ केलं. दारू पिऊन मी कुठे बोलून टाकलं तर? तू सरळ जाशील. कुठे? मी येतो. जातो मी. गंगा, तुझ्यासाठी हा लग्नाचा आहे रे.